तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, उद्योग, सिंचन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात प्रगतीची कामे सुरू आहेत। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया की देशाच्या सर्वांगीण विकासात बुलढाणा या मातृतीर्थ जिल्ह्याचे मोलाचे योगदान राहण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करूया आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर करूया। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। आजचा दिवस हा खास आहे कारण तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहे। तुमच्या उपस्थितीने हा उत्सव अधिकच गौरवशाली झाला आहे। धन्यवाद। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रमाणपत्र ते जुलै 2024 या कालावधीत गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात यशस्वी नक्षलविरोधी अभियान राबवून विविध निवडणुका शांततेत पार कार्यक्रम राबविला। यामुळे 79 मुले आज शासन सेवेमध्ये रुजू झालेली। आंधळे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन बुलढाणा शहर दिनांक 26/7/2022 ते दिनांक 10/7/2024 या कालावधीत नक्षलग्रस्त भागांमध्ये कर्तव्यावर असताना नक्षलविरोधी अभियान व कम्युनिटी पोलिसिंग यशस्वीरित्या राबवले। यामुळे नक्षलवादी यांचे देश विधायक कृत्यास वेळीच पायबंद होण्याची तायडे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन जळगाव जामोद दिनांक 29/9/2011 ते 2/9/2024 या कालावधीत नक्षलग्रस्त भागांमध्ये PNS खामगाव दिनांक 28/1/2010 ते दिनांक 12/11/2022 या कालावधीत नक्षलग्रस्त भागांमध्ये कर्तव्यावर असताना नक्षलविरोधी अभियान व कम्युनिटी पोलिसिंग यशस्वीरित्या राबवले। यामुळे नक्षलवादी यांचे महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात आली। सदर अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय पुरस्कार वितरित करण्यात येत आहे। प्रथम ग्रामपंचायत जवळा पळसखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा। ग्रामपंचायत जवळा पळसखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप होत आहे। यानंतर ग्रामपंचायत मारोड तालुका संग्रामपूर जिल्हा ग्रामपंचायत प्रथम क्रमांक जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत महाआवास अभियान 24-25 राबवण्यात आलं। यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार वितरित करण्यात अमजद खान पठाण सिंदखेड राजा डॉक्टर अमजद खान असद खान पठाण हे वैद्यकीय सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात एक अत्यंत आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। मुंबईतील नामवंत रुग्णालयात क्लिनिकल फार्माकोलॉजी विभागाचे ते प्रमुख आहेत। माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप होत आहे। यानंतर स्वामी विवेकानंद आश्रम स्वामी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम। विवेकानंद आश्रम ही एक सेवाभावी संस्था असून स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वामी शुकदास महाराज यांनी त्यांची स्थापना केली आहे। यानंतर विनगौंड जळगाव जामोद वयाच्या 10व्या वर्षी स्वखर्चाने 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे। कमी वयामध्ये जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचे हे कौतुकास्पद कार्य आहे। शासकीय कार्यालय असतील, रोडच्या आजूबाजूला असेल, यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा नागरे शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक सत्र 2024-25 इयत्ता 8वी मध्ये जिल्ह्यातील शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे। स्वराज विजय सोनागरे शाळेचे नाव श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड विद्या निकेतन स्कूल नांदुरा राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6 स्वराज विजय सोनागरे। यानंतर अन्वय नितीन बोपले संस्कार ज्ञानपीठ आदर्शनगर खामगाव हे शाळेचे नाव राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6 शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक सत्र 24-25 इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये
राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले हे विद्यार्थी श्री अनिल मोहन बेलोकार नगर खामगाव या शाळेचा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6 मध्ये आले क्षितिज गजेंद्र निकम या शाळेचा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10 यानंतर मीनाक्षी भारंबे कोणत्याही देशाची प्रगती ही त्यांच्या नागरिकांच्या योगदानावर अवलंबून असते. आपल्या बुलढाणा वृत्ती परीक्षा शैक्षणिक सत्र 2024